शहर आहे. इथे हे उघडत पण नाही. एक्सक्यूज मी, जस्ट ओपन द डोर. तेजस अरे माझ्याकडून काय झालं माहितीये की मला वाटतं कोणतरी दुसरं बसलंय. लेफ्ट हँड ड्राईव्ह विसरून गेलो. आता आम्ही आलो आहोत कुकी टनलला. तर आम्ही सकाळी 7 वाजता उठलो आणि 8ची कॅब पकडली. दीड पावणे 2 तासाचा रस्ता होता. त्यानंतर आलो इकडे. 1,25,000 VNDचं तिकीट घेतलं. त्याच्यानंतर आलो आहे. ये मैप है कुची टनल का. अच्छा ये रेड जोन दिया है, वहाँ पे अभी आप लोग खड़े हैं. ये ब्लू जो दिखा रहे हैं वो अमेरिकन बेस है सब. ये ग्रीन जो है, ब्लैक जो दिख रहा है ब्लैक, ये टनल से पूरे. ये अमेरिकन बेस के नीचे भी उन्होंने टनल बनाए थे, इन लोगों को पता नहीं चला. ये पिंक वाले जो है विलेजेस है. कुकी टनल हे असे टनल्स आहेत जिथे जेव्हा US नी व्हिएतनामवरती अटॅक केला होता तेव्हा त्यांना US खूप भारी पडत होती. तेव्हा त्यांनी आयडिया करून जमिनीमध्ये त्यांना राहण्यासाठी जागा बनवली गुफामध्ये. आणि त्याच्यानंतर त्यांनी तिकडेच राहण्याचा बंदोबस्त करून खूप टाईम सर्वाइव्ह केलं आणि शेवटी USAला हरवलं सुद्धा. तर त्याच्यामुळे इकडे त्याबद्दल संपूर्ण गोष्टी दाखवल्यात त्या लोकांनी. or some jungle because all the tunnel they come together, so you can get into or get out everywhere in the jungle. So when the vehicle they go inside the tunnel, they take the lift to cover the entrance like that. Even they have to cover surrounding because if they don't cover carefully, the enemy they will realize this one, right? You hold this one and ends up like that. Okay. So when you get in and get out, always straight your arm because if you don't straight your arm, you just do like that, you will be stuck right here. हात वरती घ्या आणि बस. आणि आता ते हे टाक झाकण लाव डोक्यावरती. हा जाशील असेल येशील वैशू झाकण लाव ना डोक्यावरती. थांब बस 2 मिनिट आत. हा सरळ कर. कुठे गेली गायब. ट्रॅप आहे हा. ट्रॅप आहे. जर कोणी याच्यात पडलं कोणाला चालता कळणार नाही की इकडे गवत आहे, नॉर्मल शेत आहे. जर पाय पडलं तर सीधा सुळे अंदर घुसणार. Very simple but very dangerous. Bamboo very sharp. When someone बांबूच आहेत. Follow me. This is the fighting trenches. Because when the guerrilla fighting, when they go up the tunnel, slowly. and when they go up the tunnel, they go Inside around here, 200 until 400. this is the way. अशी गुफा आहे इकडे या साईडून पण. आणि ह्याच्यातून ते जायचे. आपण जाणं शक्य नाही पण ते जायचे आणि ह्याच्यामध्ये राहून जेवण वगैरे सुद्धा करायचे.
when you go down, gorilla they didn't come out by themselves. People from different villages, they don't know how about this one. That ही लोक अशी gorilla. Here you can see another trap. It's a recycle from the bomb cell. And the first one I wanted to show you, this is the sticking trap. You set up like this and cover on the top. When someone step on, 4 metal spike come out from 4 directions. And more heavy, it's more hurt. गटंग This one, don't need all of them. This one, lifting arm this. परत निघता निघता वाट लागेल तेवढं घाण घुसणार This is the rolling. त्याच्यात तर आताच जाईल माणूस Rolling. Start the left to the body all the way down. It looks like you make barbecue. लोकांकडून काढेल This is the wind. Look like the crocodile. हो Very simple but very dangerous. And this one, the fish trap put inside the hole. They get stuck at the middle with the hook like this, and very difficult to take it out. When they take it out, they get stuck with the hook. See, so the last one is look at the door. When they close the door, they set up the trap behind. When someone open the door, it's welcome. डायरेक्ट खचकन घुसणार वरती लटकवून ठेवलेलं असणार आणि मग कोणी दरवाजा खोला तर डायरेक्ट तोंडात बिंडात सगळीकडे घुसून जाईल बंदुकीचा आवाज बघू शकता तुम्ही डेंजर यापैकी एक पिस्तूल 2 आणि हे 3 यात चालवू शकतो तर इथून आम्ही बुलेट केले आहे AK-47चं 6.5 लाख VNDला पडले तर आता आपण बाय तर केलं आहे आणि आता फायरिंग करायला जायचं आहे AK-47 लाईफमध्ये पहिल्यांदा फक्त मूवीमध्ये आणि गेममध्ये बघितली आहे तर आज फर्स्ट टाईम रिअल गन यूज करणार आहोत माझा आवाज जोरात येत असेल कारण का मला स्वतःला ऐकायला येत नाही मी काय बोलतोय आणि थोडंसं भीती पण वाटते यूज करायला कारण का AK-47 आहे ती इकडे तुम्ही बघू शकता इकडे मॅगझिन्स पडलेत दे आर बापरे ते आवाज कसला येतोय रेंजर माती कमी गोळा जास्त आहेत
खांद्याला पकड लागेल. खरंच खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. लाईफमध्ये पहिल्यांदा रिअल AK-47 चालवली. सगळ्यांना चान्स भेटला. पहिली गोष्ट तरी अशी इथे पकडून दान 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 खूप मजा आली. खूप जास्त मजा आली. तुम्ही आता पण ऐकू शकता की गोळ्यांचा एवढा जोरात आवाज येतोय. इकडे एवढा जोरात आवाज येतोय आणि जी बुलेट जाते ती आपल्याला कळत नाही आणि समोर जे अशी झपकन जाते. आपण फक्त बघत राहतो आणि गोळी आरपार आणि समोर असं आणि बाजूला एवढे सारे मॅगझिन्स पडले. खरं एक्सपिरियन्स खतरनाक होता. तुम्ही सुद्धा जर इकडे आलात तर हे एक्सपिरियन्स नक्की घ्या. थोडासा महाग आहे. गोळी 65,000 VNDला पडते आणि आम्ही म्हणजे आणि कंपल्सरी 10 घ्यावं लागतात तर 6.5 लाख VND आहे. तर आम्ही सर्वांनी केलं. खूप मजा आली. वैष्णवी थोडी घाबरत होती पण तिने सुद्धा ट्राय केलं आणि तिने पण एकदम परफेक्ट यूज केला. असं वाटलं नव्हतं कधी की आपण हा एक्सपिरियन्स करू. अशा प्रकारे इकडे राईस पेपर बनवले जातात. या टायरपासून हे चप्पल बनवतात. सोल बनवला When you're जातो. wearing like this, very difficult the enemy recognize where you go. You go this way, you go this way. The footprint you go that way. Confuse the enemy by different direction. You can see. Just $5 but 10-year warranty is better than 90. When you're wearing the sandal like this, your boyfriend or girlfriend very difficult recognize where you go. So you wear it like this? Yeah. They're wearing like this. म्हणजे चालल्यानंतर पावलं उलटी पडतात आणि दुश्मनला वाटतं की आपण त्या साईडला चाललो पण आपण चाललेलो असतो रिलेटिव्हमध्ये या साईडला. आणि आता तुम्ही हा बघत असाल हा तळ्यासारखा एरिया आहे पण हा तळा नसून इथे तेव्हा बॉम्ब पडलेला आणि हा बॉम्ब पडून हा खड्डा झाला आहे. तर त्यांनी हा खड्डासुद्धा तसा जपून ठेवला आहे की सांगायला की इकडे बॉम्ब पडलेला आणि खड्डा झालेला. म्हणजे विचार करा की किती मोठा बॉम्बचा हे असेल की एवढा मोठा खड्डा बनला. हे आता आम्ही टनलमध्ये जाणार पण हे छोटं टनल आहे त्याच्यामुळे हे टनल अवॉइड करून आम्ही दुसऱ्या टनलमध्ये ते आम्हाला नेत आहेत ज्याच्यामुळे आम्हाला जाण्यासाठी इझी होऊ शकतो आणि तुम्हाला कळेल की आत गेल्यानंतर कसं वाटतं. Who want to try follow me? Get in here. Up there, 40 meters long. If you don't want to try, you have to wait for me over there. बापरे किती छोटे छोटे टनल आहेत. एकदम छोटे छोटे टनल आहेत. Yes. येस येस. बॅग वरच ठेवायची ना. तिकडे पण निघायचं ना. कसडला बा चादरमधून येऊन. अशा प्रकारे एवढ्यामध्येच हालत खराब झाली तर ती लोक कशी राहत असतील
आणि 10 किलोमीटर कसे जात असते. थोडी हाईट जास्त असल्यामुळे मला प्रॉब्लेम होते, बाकी ओके. ओ आलो. आता तर काही वाटत नाही कारण का लाइटिंग केली त्यांनी आतमध्ये छोटी छोटी. पण जर तेव्हाच्या काळी तर लाईट्स पण नव्हत्या, तर दिवी लावून येत होते. The smoke doesn't right up here. So they keep the smoke inside the smoke chamber. The smoke right up are passable. In the morning, look like fog of mist in the morning. ते हे लोक इथे राहायचे असं, म्हणजे बंकरमध्ये जे राहायचे तर ते त्याच्यामध्ये जेवण बनवायचे आणि त्यांना दुश्मनला कळू नये की इथून जेवण बनते, लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी चेंबर बनवलेले जे दूर पास करायचे. आणि त्याच्यानंतर ही अशी शेकोटी आहे, त्या शेकोटीमधून आग सोडायची, धूर सोडायचे. तर लोकांना असं वाटायचं की ते आग लावले म्हणून धूर येतो. अशा प्रकारे हे लोक इथून सर्वाईव्ह करून वाचले गेले आणि त्यानंतर USA वरती प्रभुत्व मिळवलं. हे काय आहे? ह्याला कसावा असे म्हणतात. कसावा पायखोड बोलतात. ते करंदामधला प्रकार आहे एक. त्याला साखर आणि शेंगदाण्याच्या ह्याच्यासोबत देतो. सेम टू सेम रताळ्यासारखं आहे. भाज्या आणतो ना. नाही बोलतो अरे उसाची आपल्या तेलाच्या शेतात आहे तसं नाही. आमच्याकडे खूप बनवतात. भाज्या म्हणतो अजून पण. आली ग्रीन टी आमची. During the wartime, local people here, they find the food very difficult. Anything on the railroad is called by bomb. तर खुची टनल बघून आमचं झालेलं आहे आणि आम्ही फक्त बघून फिरून एवढं थकलो. ती लोक तिकडे त्या ह्याच्या आत टनलच्या आतमध्ये राहत होती. त्यांनी कसं सहन केलं असेल. इकडे आम्ही आता एवढं ह्युमिडिटी जास्त आहे, इकडे गरमी जास्त आहे, बेकार. पण एक्सपिरियन्स खूप मस्त होता. आता आम्ही परत आमच्या हॉटेलला चाललो आहे. संध्याकाळी मार्केट फिरू. आता हॉटेलवर जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊ. तर आम्ही आता ग्रॅब केली तर ग्रॅब आमची येईल. मोस्टली लोक सगळे इकडे टुरिस्टने आले आहेत. वॉटरमेलन ड्रिंक घेतलं आता.